आताची राजकीय वर्तुळातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे एनडीए मध्ये येण्याआधी विलीनीकरण करा अशा सूचना एनसीपीला भाजपने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आधी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यावं, नंतरच एनडीए मध्ये या अशा सूचना भाजपच्या असल्याचं सूत्रांकडून कळतंय। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन एनडीए मध्ये सामील व्हावं अशा भाजपच्या सूचना अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। भाजपच्या या सूचनांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानं जोर धरल्याची माहिती सूत्रांची आहे। दरम्यान भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार मात्र अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांची। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यानंतर दोन्ही पक्षाला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची देखील सूत्रांची माहिती। पवारांची राष्ट्रवादी म्हणून एनडीएत येण्यापेक्षा विलीनीकरण करूनच एनडीएमध्ये येण्याच्या सूचना भाजपकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता असताना भाजपकडून आलेल्या या सूचना ही सगळी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पवारांची राष्ट्रवादी भाजपातही सामील होऊ शकणार नाही, विलीनीकरण करूनच एनडीएमध्ये या किंवा एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा अशा सूचना एनसीपीला भाजपकडून आलेल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र पवारांच्या पक्षाच्या एनडीएच्या प्रवेशानंतर सुनेत्रा पवार मात्र म्हणजे या चर्चांनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, मगच एनडीएत या अशा सूचना भाजपकडून आल्याची माहिती सूत्रांनी दिली।